नमस्कार मित्रांनो, जय भोलेनाथ. स्वागत आहे तुमचं वॉच विथ मयूर आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहोत मिनी केदारनाथ मंदिर, प्रति केदारनाथ मंदिर वाडोळी येथे. वाडोळी गावचं हे मंदिर शिवशक्ती ज्ञानपीठ स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर असे म्हणले जाते. हे मंदिर नाशिकच्या साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तेथे जाण्यासाठी नाशिक त्र्यंबक रोडने वाडोळी गावाच्या फाट्यावरून किंवा अंजनेरी गावच्या फाट्यावरून देखील आपल्याला जाता येते. मित्रांनो, मंदिराकडे जाणारा रस्ता हा नागमोडी वळणांनी आणि झाडाझुडपांनी भरलेला आहे. मंदिर परिसरामध्येच डाव्या बाजूला तुम्हाला प्रशस्त पार्किंग सुविधा मिळते. येथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता. त्यानंतर आपण महादेवाला वाहण्यासाठी बेलपत्र आणि फुलं घेऊन आतमध्ये निघतो. आतमध्ये तुम्हाला एका फलकावर मंदिर दर्शनाची वेळ दिसते. तसं हे मंदिर 12ही महिने भाविकांसाठी उघडेच आहे. मित्रांनो, मंदिरात जाण्याआधी आपण या आपल्या छोट्या मित्राकडून तिलक लावून घेऊ. तिलक लावल्यानंतर मित्रांनो, आपण मंदिराच्या सभागृहाकडे जाण्यास निघालेलो आहोत. मित्रांनो, आपण आता शिवशंकरांचे वाहन मानले जाणारे नंदी महाराज यांची पूजा करून मंदिर दर्शनाला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता, मंदिराच्या सभा मंडपात भवतारिणी श्री नर्मदा माता आणि शंकराचार्य यांच्या लघुप्रसन्न मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. मित्रांनो, मंदिराचे गर्भगृह छोटे दिसत असले तरी ते खूप प्रसन्न असे आहे आणि कौतुक तर मंदिर बांधकाम करणाऱ्यांचे करावे की त्यांनी श्री केदारनाथ मंदिरासारखंच हुबेहूब हे मंदिर उभारलेले आहे. या मंदिराचा परिसर हा 4 एकर पर्यंत पसरलेला आहे आणि मंदिराच्या समोरच मंदिराचे प्रशासकीय आश्रम कार्यालय आहे आणि श्री पंढरीनाथ महाराज येथील सर्व कार्यालयीन कामे पाहतात. आणि कार्यालयाशेजारीच तुम्हाला भव्य सत्संग भवन पाहायला मिळते. सत्संग भवनाच्या शेजारी नारळाच्या झाडांनी घेरलेले श्री गौरी कुंड देखील आहे. आणि त्याच्या जवळच श्री आदिशक्ती मातेचे मंदिर आहे. मंदिराकडे जाताना आपल्याला सर्व नक्षत्रांच्या पायऱ्या चढून जावे लागते. आदिशक्ती मातेच्या मंदिराच्या शेजारी प्रशस्त भोजनालय आहे आणि येथे महोत्सवाच्या वेळी मोफत अन्नदान केले जाते. मित्रांनो, मंदिर दर्शन झाल्यानंतर येथेच जवळ उसाचा रसाचे दुकान होते, तेथून आपण रस पिला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय भोलेनाथ.